कर्ज देणे हे बँकेचं पण दुय्यम कार्य आहे। या भागामध्ये आपण व्यापारी बँक जी कार्य करते त्या कार्याविषयी माहिती पाहत आहोत। याच्यामध्ये बँकेने ग्राहकाला चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, सरकारी कर्ज रोखे, विमा पॉलिसी, दागदागिने, इमारती, कारखान्याची यंत्रसामुग्री इत्यादीवर तारण म्हणून व्यापारी बँक कर्ज देत असते। या प्रकारात ग्राहक हा बँकेचा खातेदार नसला तरी चालतो आणि कर्जाची रक्कम कर्जदाराला एकदम रोख स्वरूपात दिली जाते। अगर कर्जदाराच्या चालू खात्यावरती जमा केली जाते किंवा आवश्यकतेप्रमाणे त्याला ती रक्कम वापरण्यासाठी देण्यात येते। तर अशा पद्धतीनं कर्जाचे अनेक जे प्रकार असतात ती व्यापारी बँक देत असते। अल्प सूचना कर्ज किंवा मनी ॲट कॉल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ही बँक कर्ज वसूल करते आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म, शॉर्ट टर्म अशा पद्धतीचे कर्ज ही बँक देत असते। त्याचबरोबर ह्या व्यापारी बँकेच्या प्रमुख कार्यामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा अधिकर्ष सवलत किंवा जादा रक्कम उचलण्याची सवलत व्यापारी बँका ह्या खातेदाराला देत असतात। म्हणजे ज्या व्यक्तीची बँकेचे चालू खाते आहे आणि अशा व्यक्तींना अधिविकर्ष सवलतीचं कर्ज बँक मंजूर करते, अशा खातेदाराला त्याच्या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी ही बँक देत असते। त्यालाच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणतात। म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर समजा 1 लाख रुपये असतील आणि त्याला 1,50,000 जर काढायची परवानगी बँक देत असेल तर दॅट इज कॉल्ड बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज असं त्याला म्हणतात। आणि अशा बँका ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज खातेदाराला देत असतात। आता अधिविकर्ष सवलतीची रक्कम खातेदाराला जरुरीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार त्याला काढू शकते किंवा देऊ शकते आणि सर्वच रक्कम एकदम काढली पाहिजे असे नाही। समजा व्यक्तीने अधिकर्ष सवलतीची रक्कम काढली व 5-6 दिवसात ती परत केली तरी तेवढ्या मुदतीसाठी ती त्याला सवलत दिली जाते। म्हणजे त्याला 3 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी अशा विशिष्ट मुदतीसाठी ही रक्कम त्याला दिली जाते। त्याच्यानंतर कॅश क्रेडिट। आता व्यापारी वर्गाला कॅश क्रेडिट नावाची सवलत सुद्धा व्यापारी बँक देत असते। म्हणजे विशेषतः गोदामामध्ये जे मालाची साठवणूक केलेली असतात वेगवेगळे व्यापारी व्यवसाय करण्यासाठी, तर असा माल गोडाऊन मधला जो माल असतो, स्टॉक असतो, त्या स्टॉकच्या तारणावर असं कॅश क्रेडिट मिळण्याची सवलत व्यापाऱ्याला असते। म्हणून व्यापारी, उद्योजक आणि उत्पादक, शेतकरी हे आपल्या स्वतःच्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी असे रोख कर्ज किंवा त्याला कॅश क्रेडिट ह्या म्हणजे सुविधेचा फायदा घेत असतात आणि व्यापारी बँक अशा कॅश क्रेडिटचा फायदा खातेदाराला देत असते। त्याचबरोबर हुंड्या स्वीकारणे किंवा त्याला ऍक्सेप्टिंग डिस्काउंट बिल्स असं म्हणतात। म्हणजे हुंड्या स्वीकारणे आणि त्या वटविणे हे सुद्धा व्यापारी बँकेचं फार महत्वाचं काम आहे। कारण हुंड्या स्वीकारणे व त्या वटविणे एक प्रकारचं तारणावर अल्प मुदतीचं कर्ज देण्याचाच हा प्रकार आहे। म्हणजे यामुळे व्यापारी उद्योजक अल्प मुदतीसाठी पैशाची गरज हे व्यापारी बँकेकडून भागून घेतात किंवा व्यापार उद्योग क्षेत्रात बरेच व्यवहार क्रेडिटवर चालतात आणि उत्पादक कच्चा माल उद्योगपतींना उधारीवर देत असतो आणि उद्योगपती तयार माल घाऊक व्यापाऱ्याला उधारीवर देत असतात। म्हणून घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना हा माल ग्राहकांसाठी उधारीवर देतात। म्हणजे असे एकमेकांची ही एक चेन सिस्टीम असते की प्रत्येकाहून ऑन क्रेडिट माल मिळत असतो। म्हणून प्रत्येक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यावर अशा बिलं काढतात, हुंडी काढतात आणि एक व्यापारी त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला त्याला स्वीकृती देतो आणि बँका मात्र त्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे देत असतात। अशा पद्धतीने हे बँका हुंडी पद्धत किंवा या हुंडीचा वापर करून हे व्यापारी, उद्योजक आणि छोटे छोटे उद्योजक, व्यापारी हे आपल्या पैशाची गरज भागून घेतात। याचा अर्थ असा की बँका हुंड्या स्वीकारून व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये मदत करतात आणि बँकेला चांगले याच्यामुळे व्याज मिळते आणि बँकेला जर पैशाची गरज भासली तर मध्यवर्ती बँकेकडे हुंड्याचे
पुनर्भेंचन करता येते. हुंडी व्यवहारातील गुंतवणूक एक आदर्श, लाभदायक आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. त्याचबरोबर पत पैशाची निर्मिती करणे हे एक व्यापारी बँकेचं प्रमुख कार्य आहे. म्हणजे त्याला क्रेडिट मनी हे बँका काय करत असतात, निर्माण करत असतात. म्हणजे पत पैशाची निर्मिती करणे हे आधुनिक व्यापारी बँकेचं फार महत्वाचं कार्य आहे. कारण याला विनिमयाचं माध्यम म्हणून ह्या कार्याकडे बघितले जाते. त्याच्यामध्ये पत पैशाचा समावेश असतो, विधिग्राह्य पैसा असतो. विधिग्राह्य पैसा म्हणजे सेंट्रल जे बँका असतात त्या बँका ह्या निर्माण करत असतात. म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेवर चेक काढणे किंवा चेकच्या माध्यमातून, हुंडीच्या माध्यमातून असा पत पैसा हा बँका तयार करत असतात. लोकांकडून रोख रकमेच्या स्वरूपात स्वीकारलेल्या ठेवींना आपण प्राथमिक ठेवी असं म्हणतो. आणि या रोख ठेवीतून बँक जेव्हा आपल्या ग्राहकांना निरनिराळ्या प्रकारचं कर्ज देते तर ही कर्जाची रक्कम संबंधित कर्जदाराच्या खात्यावर जमा दाखवली जाते आणि त्याने ही ठेवी असे समजून तेवढ्या रकमेचा तो चेकच्या सहाय्याने उलाढाल करत असतो. म्हणजे ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी आणि ठेवीतून कर्ज पुन्हा अशा पद्धतीनं. म्हणजे एखाद्या बँकेकडे 10,000 रुपये ठेव असेल तर बँक त्या 10,000च्या ठेवीवर जवळपास त्याच्या 10 पट म्हणजे 1,00,000 रुपयाचा पत पैसा किंवा त्याला क्रेडिट मनी असं म्हणतो आपण, तर निर्माण करत असते. म्हणजे 1% जर समजा कॅश बँकेकडे असेल तर त्याच्या 10% 10 पट, त्याच्या 10 पट बँक हे पत पैसा निर्माण करत असते. आणि अशा पद्धतीनं लोक काय करतात, कर्ज घेतात परंतु रक्कम न काढता चेकद्वारे आपले सर्व व्यवहार पूर्ण करतात. म्हणून बँकेकडे ती शिल्लक रक्कम तशीच असते. म्हणजे त्याच्यातूनच कर्जाची निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीने हे सुद्धा व्यापारी बँकेचं एक महत्वाचं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येते. त्याचबरोबर व्यापारी बँकेचे काही सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स, दुय्यम कार्य. आता आधुनिक व्यापारी बँका ह्या समाजाच्या आर्थिक जीवनाचे एक महत्वाचं अंग म्हणून समाजाच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांना हातभार लावतात. म्हणजे सपोर्ट टू इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन इन द सोसायटी. त्यांना माहिती उपलब्ध करून देणे किंवा सल्ला देणे, अनेक अशी कार्ये बँक ह्या करत असतात. आता एजन्सी सर्व्हिस, आता खातेदाराचे प्रतिनिधी अगर एजंट म्हणून बँका अनेक कार्य करतात. खातेदाराच्या सूचनेनुसार नाममात्र घेऊन बँका ह्या वेगवेगळे कामं खातेदाराचे करत असतात. त्याच्यामध्ये चेक ड्रॉफ्ट, हुंड्या वटवणे किंवा प्रॉमिसरी नोट असते, त्याला वचनचिठी असं म्हणतात, त्याचे पैसे वसूल करून देणे. तर अशा पद्धतीनं ग्राहकाच्या खात्यात पैसा जमा करण्याचे काम बँका करत असतात. आता आपल्याकडे समजा एक्स नावाच्या व्यक्तीकडे कोणत्याही बँकेचा चेक असेल तर त्याला त्याच्या खात्यावर जर तो चेक जमा केला तर बँक ही पैसे त्याला वेगवेगळ्या दुसऱ्या राज्यातून किंवा कोणत्याही बँकेतून ती पैसे त्याच्या खात्यावर जमा करत असते. म्हणजे हे काय झालं, दुय्यम कार्य झालं व्यापारी बँकेचं, की खातेदारासाठी ते काम करत असते. त्याचबरोबर पैसे देणे, जमा करणे हे सुद्धा व्यापारी बँक खातेदाराचे काम करत असते. विम्याचे हप्ते भरणे, घरभाडे देणे, वीज बिल भरणे किंवा पाणी बिल किंवा एखाद्या वर्गणीचे हप्ते असतील तर अशा पद्धतीचे किंवा पेन्शन, भाडे, पगार, शेअरचे पैसे, लाभांश असे वेगवेगळे पैसे देणे व ते पैसे जमा करणे हे सुद्धा व्यापारी बँक काम खातेदाराच्या वतीने करत असते. त्याचबरोबर शेअर्स व कर्ज रोख्याची खरेदी विक्री करणे म्हणजे सेलिंग अँड परचेसिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स बाय द कमर्शियल बँक. म्हणजे हे सुद्धा व्यापारी बँक काम करत असते. व्यापारी बँका शेअर्सच्या बाजाराशी किंवा भांडवल बाजाराशी ह्या बँकेचा जवळचा संबंध असतो. म्हणून यांना शेअर मार्केटची आणि त्या भांडवल बाजाराची माहिती असते. म्हणून बँका या व्यवहारात स्वतःचा पैसा गुंतवतात. खातेदाराच्या शेअर्स रोखे खरेदी करणे, त्यांना लाभांश मिळवून देणे, त्यांच्या वतीने पैसे जमा करणे ही वेगवेगळी कार्ये व्यापारी बँका करत असतात. त्याचबरोबर पैसे पाठविणे. आता ग्राहकांच्या लहान मोठ्या ज्या रकमा असतात अल्प खर्चाच्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं काम सुद्धा ह्या बँका करत असतात. चेक ड्रॉप,
किंवा मेल किंवा मनी ट्रान्सफर अशा वेगवेगळ्या सुविधा बँका ह्या खातेदाराला देत असतात. त्याचबरोबर विश्वस्त म्हणून कार्य करणे, ट्रस्टी, ॲज अ ट्रस्टी, आपल्या मालमत्तेचा गैरवापर होऊ नये आणि ती मालमत्ता योग्य पद्धतीने आपल्या वारसाकडे जावी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व्यवस्थितरित्या जावी म्हणून बँक ही मध्यस्थ किंवा विश्वस्त म्हणून काम करत असते. बँका ह्या दीर्घकाळ टिकतात. बँकेतील सेवक वर्ग सुशिक्षित असतो, अनुभवी असतो, तज्ज्ञ लोक असतात. म्हणून व्यक्तीने जर मृत्यूपत्र असेल तर त्या मृत्यूपत्राचा व्यवस्थापक म्हणून बँका कार्य करत असतात. जर बँकेला म्हणजे मुख्यतार म्हणून नेमले तर ग्राहकाचा एजंट म्हणून बँक हे कार्य उत्तम रीतीने पार पाडत असते. तर अशा पद्धतीने हे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य ही बँक कार्य करीत असते. त्याचबरोबर खातेदाराची प्रतिनिधी म्हणून सुद्धा व्यापारी बँक काम करत असते. अनेक बँका खातेदाराचे प्राप्ती कर भरणे, त्यांच्या उत्पन्नाचा ताळेबंद तयार करणे, विक्री कर ट्रेझरीमध्ये भरणे किंवा रेल्वेचं तिकिटाचं आरक्षण असेल किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची खरेदी विक्री असेल, असे खातेदाराचे अनेक कार्य व्यापारी बँका करत असतात आणि खातेदाराला योग्य गुंतवणुकीचा सल्ला सुद्धा देत असतात. म्हणून अशा पद्धतीने व्यापारी बँकेला वेगवेगळ्या कार्यामधून लाभ मिळत असतो किंवा फायदा होत असतो. त्याचबरोबर व्यापारी बँका काही वेगळे अजून कार्य करत असतात. आता त्याच्यामध्ये त्याला युटिलिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द सोसायटी बाय द कमर्शियल बँक. आता मौल्यवान वस्तू सुरक्षित सांभाळणे. बऱ्याच बँकाकडे सेफ डिपॉझिट वॉल्ट्स असतात किंवा लॉकर्स असतात. तर सोने, चांदी, हिरे यासारख्या महत्वाच्या मौल्यवान वस्तू बँका स्वतःच्या लॉकरमध्ये सांभाळण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील, दस्तावेज असतील किंवा भाग, कर्ज रोखे यासारख्या प्रमाणपत्र असतील तर ते सुद्धा बँका सांभाळण्याचं काम करत असतात. म्हणजे नाम मात्र रक्कम त्या लॉकरची घेतात आणि बँका अशा पद्धतीनं सांभाळतात. म्हणजे खातेदार लॉकरचा कप्पा किंवा लॉकरचा एक भाग थोडेसे म्हणजे चार्ज देऊन ते कप्पा वापरू शकतो आणि त्या लॉकरची जी किल्ली आहे एक त्या बँक मॅनेजरकडे असते आणि एक खातेदाराकडे असते आणि दोन्ही चाब्या त्या लॉकरला लावल्याशिवाय ते लॉकर उघडत नाही. तर अशा पद्धतीनं बँका हे मौल्यवान वस्तू सांभाळण्याचं काम सुद्धा करत असतात. त्याचबरोबर प्रवासी चेक देणे. आता दूरच्या प्रवासासाठी जर समजा रक्कम स्वतःजवळ ठेवणे धोकाची वाटत असेल तर बरेच खातेदार हे काय करत असतात की आपली रक्कम त्या बँकेमध्ये ठेवतात आणि वेगवेगळे चेक घेतात आणि ते जिथं पाहिजे तिथं ते पैसे देत असतात. आता आजकाल क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची सुविधा आल्यामुळे अशा ह्या प्रवासी चेकचा काही उपयोग होत नाही. तरी पण ह्या पैसा आपल्याला बँका जिथं पाहिजे तिथं देत असतात. त्याचबरोबर परकीय व्यापारामध्ये मदत करणे हे एक कार्य खातेदाराच्या वतीने ह्या व्यापारी बँका करत असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मालकी पत्रे किंवा निर्यात धोरण असेल, आयात असेल तर ते आयात व्यापाऱ्याकडून पैसे वसूल करून निर्यात व्यापाऱ्यांना पोहोचविणे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परकीय चलनाची व्यवस्था करणे, बँकेचे परकीय चलनाविषयक अदलाबदल करून देणे हे सुद्धा कार्य करण्याचं काम बँका करत असतात. त्याचबरोबर भाग हमीदार म्हणून काम करणे. आता नवीन संयुक्ती भांडवल संस्थाच्या भाग उभारणीच्या कार्यास बँका मदत करत असतात. नवीन संख्येला आवश्यक भाग भांडवल विकून देण्यासाठी हमी घेतात किंवा भांडवलाचा काही हिस्सा बँका स्वतः खरेदी करतात आणि त्या नवीन कंपनीमध्ये किंवा त्या भाग भांडवल खरेदी करून त्या कंपनीचे भाग स्वतः विकत घेतात. त्याच्यानंतर आकडेवारी गोळा करणे. आता देशातील व्यापार, उद्योग, कंपन्या, वाहतूक व्यवस्था, शेती इत्यादी म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन गोळा करण्याचं काम सुद्धा ह्या व्यापारी बँका करत असतात आणि ही माहिती सरकारला वेळोवेळी त्याची माहिती देत असतात. हे सुद्धा व्यापारी बँकेकडून समाजासाठी फार महत्वाचं काम केले जाते. त्याचबरोबर काही सोशल फंक्शन्समध्ये
देशात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बँका ही फार महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. म्हणजे देशामध्ये भांडवल निर्मितीचा वेग वाढवण्यासाठी शेतीला, उद्योगाला किंवा वाहतूक व्यवस्था असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, राष्ट्रीय व्यापार असेल, ह्याचा विकास करण्यासाठी व्यापारी बँका